आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. याचीच भीती वाटत होती मला. आता आमच्यामुळे ना तुम्हाला काळजी लागून राहणार. आई अगं, तुमची काळजी आम्हाला नसेल तर कोणाला असेल? असं का बोलतेस? अगं बाळांनो, पण मग नका ना काळजी करू. हे बघा, आम्ही उद्याच इथून निघून जाऊ. आम्ही गावी जातो, नाही तर दुसरी काहीतरी सोय बघतो. आई मी तुझ्याकडून स्पष्टीकरण मागितलं नाहीये. तुमची काळजी वाटते म्हणून बोलते. आणि किती बरं झालं, योगायोगाने का होईना तुम्ही इथे आलात. निदान आमच्या डोळ्यासमोर असाल, आम्हाला तुमची काळजी घेता येईल. असं कसं अरू? उलट आमच्यामुळे आता तुम्हाला उगीच त्रास होणार. आई, काही त्रास होणार नाही. असं का बोलतेस तू सतत? काहीच दिवसांचा प्रश्न आहे. मी तुमच्या दोघांची सोय कुठेतरी दुसरीकडे करते. फार दिवस तुमचं इथे राहणं योग्य नाहीये. ती यशोधरा या घरात आहे म्हटल्यावर ती तुम्हाला घरातून बाहेर काढण्यासाठी काही ना काही चाल खेळतच राहील. आपण बघूया काय करता येईल. खरंय आई, आपण वाटलंच तर रेंटवर घर बघूया, चालेल? पण अरू, तुला नवरा मात्र खूप चांगला मिळाला ग. कुणाला तरी रस्त्यावर चक्कर आली म्हणून कोण एवढं करतं? आई, तू हे मला आधी सांगायला हवं होतं ना. आणि मुळात मला न सांगता असं घराबाहेर पडायलाच नको होतं. बाबांना काही कमी जास्त झालं असतं तर? आम्हाला सांगायला एवढी फॉर्मॅलिटी कसली? आम्ही तुमच्याच मुली आहोत ना. मग एवढा हक्क नाहीये का आमच्यावर? मुलगा असतो तर सांगितलं असतं. अरू, असो, भूक लागली असेल तुम्हाला. बाबांच्या औषधांची वेळ झाली. मी तुमच्या जेवणाचं बघते. आणि प्लीज आता फार विचार करत बसू नका. आराम करा. चल श्रव. अहो, आपल्याला इथून लवकरात लवकर निघालं पाहिजे हो. अरूच्या सासरी तेही यशोधराबाईंच्या घरी राहणं हे त्यांच्यासाठी खरंच चांगलं नाहीये. काय रे, गेट टुगेदर झालं का? आई, तुमची ना चेष्टा करण्याची सवय काही जात नाही. अरे, चेष्टा कसली त्यात? बऱ्याच दिवसांनी तुम्ही बाप लेक एकत्र बसून छान गप्पा मारत कॉफी प्यालात. याला गेट टुगेदरच म्हणायचं, नाहीतर काय? हे मात्र खरं आहे. श्रेयस बरोबर गप्पा मारून खूप फ्रेश वाटलं मला. आणि आई, आजचं त्याचं वागणं बघून मी कमालीचा हैराण झालोय. म्हणजे चांगल्या अर्थाने. मला सुद्धा भीती वाटतच होती. ही यशोधरेच्या पावलावर पाऊल ठेवून ही पोरं चालतात की काय, पण नाही. किमान माणुसकी तरी आहे त्यांच्यामध्ये, हे बघून अगदी समाधान वाटलं बघ जीवाला माझ्या. हे सगळे तुमचे संस्कार आहेत. आता त्यांचं नशीब चांगलं की आपलं हे मला माहित नाही, पण यशोधराचे संस्कार त्यांच्यावर झाले नाहीत हे महत्वाचं आहे. आपलं पण नशीब चांगलंच म्हणायचं या बाबतीत. आणि तसं यशोधरेचंही नशीब चांगलंच आहे. कारण श्रेयस आणि अक्षयला अजून तिचं खरं रूप कळलेलं नाहीये. ती काय करू शकते याची कल्पना नाही आली आहे त्यांना अजून. जाऊ दे नाही, घरात जरा शांतता आहे ना, ती बरी आहे. ही वादळापूर्वीची शांतता नसली म्हणजे झालं. आज ना उद्या यशोधरेबद्दल मुलांना सांगावंच लागणार आहे. ती वेळ येणारच आहे. तुझे आजार पण आलं ना मध्ये, म्हणून आपली शोध मोहीम थंडावली. आजार पण केव्हाच पळालं. आता ठणठणीत बरं आहे मी. लेकाबरोबर कॉफी प्यायलो ना, त्याचा परिणाम असावा बहुतेक. पण आई, आता मी प्रत्येक गोष्टीत ना बारीक लक्ष घालणार आहे. मला सुद्धा वेगळ्याच गोष्टीचा घोर लागलाय. अरे काय? नाही म्हणजे बघ ना, श्रेयसच्या मर्जीनुसार यशोधरेने त्याचं लग्न लावून दिलं. आता ती अक्षयच्या मागे लागणार लग्नासाठी. ती तिची मैत्रीण आहे ना कोणती, मोनिशा, आणि तिची ती मुलगी, तिच्या बरोबर लग्न लावायचंय तिला. मला ती अजिबात आवडत नाही. आई, खरं सांगू का, मलाही ती आवडलेली नाहीये. पण अक्षयला सुद्धा तिच्याशी लग्न नाही करायचंय. आणि मी त्याला सांगितलंय, मी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे.
आपल्या अक्षयला सुद्धा ना आराध्यासारखी सालस, हुशार, सुंदर अशी मुलगी मिळायला हवी. आराध्याने किती आपलंसं करून टाकलंय ना आपल्याला. खरंच लाघवी पोर आहे. हे मात्र खरं आहे. श्रेयस म्हणतो ना की माझी बायको ऑलराऊंडर आहे. पण आई खरं सांगू का, आराध्यासारखी सून मिळायला खरंच नशीब लागतं. खरंय. चंपू अजून कसा आला नाही कोणास ठाऊक. किती वेट करायचं याचा. हाय अक्षय. हाय. तुला काहीतरी बोलायचं होतं ना? आधी बसून तर घे प्लीज. बरं, तुझ्यासाठी काही ऑर्डर करू? नाही नको, मला काही नको. कोल्ड ड्रिंक्स वगैरे? बाय द वे, छान दिसतोयस तू. ते सगळं सोड. तू मला आधी सांग, तू इथं मला का बोलवलंयस? तुला काय सांगायचंय? आणि प्लीज लवकर बोल, मला वेळ नाहीये, मला काम आहे खूप. ऍक्च्युली मी तुला इथे भेटायला बोलवलंय त्याचं कारण खूप वेगळं आहे. काय? श्रावणी. तू श्रावणीला कशी ओळखतेस? नाही, मी पर्सनली नाही ओळखत तिला, बट तुझ्या आणि तिच्या सॅड लव्ह स्टोरी बद्दल मला कळलं. आणि तुला माझ्याशी लग्न का करायचं नाहीये हेही कळलं. आय एम सॉरी अक्षय, आय एम रिअली सॉरी. प्लीज. मला असं कळलं की तुझं श्रावणीवर खूप प्रेम होतं, बट ऍक्सिडेंटमुळे. शनया, शनया प्लीज. हे बघ, आय नो तू बोलू शकत नसलास ना तरी तुझं अजूनही श्रावणीवर खूप प्रेम आहे आणि म्हणून तू तिला विसरू नाही शकत. शनया प्लीज स्टॉप इट. शनया प्लीज. अक्षय प्लीज प्लीज, मला आज बोलू देत. हे बघ, आय नो मी तुला खूप त्रास दिलाय, बट लेट का होईना मला हे रिअलाइज झालंय की तुझ्या आयुष्यात श्रावणीची जागा मी नाही घेऊ शकत. फक्त तू नाही शनाय, श्रावणीची जागा माझ्या आयुष्यात दुसरं कोणीच कधीच घेऊ नाही शकत. हे बघ, मी तुला फोर्स नाही करत आहे आणि मला माहितीये की तुझं श्रावणीवर खूप प्रेम आहे. तसंच मलाही तुझ्याबद्दल फिलिंग्स आहेत आणि तुला माहितीये माणूस प्रेमात असला की चूक बरोबर